शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही इथं बघत असाल की CRIच्या पंपाला आपली काईट हायटेकची मोटर जोडलेली आहे. हे आपले प्रसाद पाटील आजनाळ्याचे आपले डीलर आहेत. हे कोळवले साहेब आहेत आजनाळ्याचेच. तुम्ही मागं बघत असाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजनाळे कशासाठी फेमस आहे तर डाळिंबासाठी. तर आज अशा म्हणजे डाळिंबाच्या फेमस गावात आपण आज आलेलो आहे आणि इथं आपण काय केलंय की सोलर मोटर दिलेली आहे. जुनी त्यांची मोटर ही पूर्ण खराब झाली होती. जुना पंप दिसत असेल पण मोटर आपण नवीन टाकलेली आहे. ही 3 HP ची मोटर आहे आणि हा 18 स्टेजचा पंप आहे. किती फूट आहे साधारणतः? तर 210 फुटावर आपण सोडणार आहे. मागं प्लेट तुम्हाला दिसत असतील, 9 प्लेट आहेत. म्हणजे जुन्या 335 वॅटच्या 9 प्लेट आहेत. जुन्या टाईपचं सोलरचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालेलं आहे. कंट्रोलर पण आपण ऑलरेडी तिथे चेंज केलेला आहे. तुम्ही इकडे बघा, कंट्रोलर पण आपण ऑलरेडी इथं बसवलेला आहे. आता आपण त्याला फक्त हे मोटर नवीन बसवलेली आहे. आपण आता ती बोरमध्ये सोडूया आणि त्याचं मोटरचं व्होल्टेज, एम्पियर, आलेलं व्होल्टेज, एम्पियर सगळ्या गोष्टी एक एक चेक करूया आणि दाखवतो तुम्हाला त्या. शेतकरी मित्रांनो, मग आता आपण मोटर सोडली आहे मग बघितल्याप्रमाणे. हा हायब्रिड कंट्रोलर आहे. हायब्रिड म्हणजे काय तर इथं हे MSEB कडून आलेले इनपुट पण दिलेलं आहे आणि सोलरचं इनपुट पण दिलं आहे. ह्याचा फायदा काय की दिवसा सोलरवर लाईट चालेल, संध्याकाळी कधी गरज असेल तर तुम्ही MSEB वर पण तीच मोटर, सेम सोलरचीच मोटर चालवू शकता. आता तुम्ही बघताय ह्या केबलला आपण DC मोटरच्या वायरी जोडलेत. मोटर जोडल्यानंतर पहिल्यांदा सरळ आहे का उलटी ही कन्फर्म करून मग हा जॉईंट दिलाय आणि एम्पियर चेक केलंय. आता RPM एकदम डाऊन झालंय. आता हे हळूहळू वाढत जाते, म्हणजे सुरू केलेलं आहे. तर इथं तुम्हाला मोटरचं RPM दिसतंय, आलेलं DC व्होल्टेज दिसतंय, मोटरचं एम्पियर दिसतंय. ह्या तिन्ही चारही गोष्टी तुम्हाला इथं क्लिअरली दिसत आहेत. सुरू होताना हे 2.3 म्हणजे साधारणतः 2.5 एम्पियरनं मोटर चालतंय. वर आभाळ आलंय, ऊन पडल्यानंतर हेच एम्पियर तुमचं 7.5-8 एम्पियर पर्यंत जात आहे. तो पण आपण एक बाईट घेऊया त्याचा पण.